सर्व विद्यार्थी मित्रांचं ऑनलाईन सेशनमध्ये स्वागत. इयत्ता 12वी वाणिज्य चिटणीसाची कार्यपद्धती सेक्रेटरियल प्रॅक्टिस या टॉपिकमधला पुढचा जो भाग आहे आपला तो म्हणजे प्रकरण 3 भाग विक्री इश्यू ऑफ शेअर्स. मित्रांनो, कंपनीला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत भांडवलाची नितांत आवश्यकता असते आणि व्यवसाय म्हटला, कंपनी म्हटलं तर त्या ठिकाणी भांडवल हे अत्यंत महत्त्वाचं हा भाग आहे. भांडवलाशिवाय कुठलाही व्यवसाय हा जगू शकत नाही किंवा नावारूपाला येऊ शकत नाही किंवा त्याचं अस्तित्व असू शकत नाही. म्हणून भांडवल हे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि कंपनीला व्यवसायाला कोणत्या ना कोणत्या वेगवेगळ्या माध्यमातून भांडवल गोळा करावं लागतं. भांडवलाची जमवाजमव करावी लागते. मग ते कंपनीला नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी असेल किंवा चालू व्यवसाय वाढवण्यासाठी असेल किंवा पूर्वीची देणी देण्यासाठी असेल किंवा अन्य स्वरूपाचे कुठल्याही प्रकारचे देण्या हे द्यायचे असतील तर अशा वेळेस भांडवलाची अत्यंत आवश्यकता असते. आणि त्यामुळे मित्रांनो, ही जी भांडवलाची आवश्यकता आहे ती आवश्यकता पूर्ण करण्यासाठी कंपनी हे वेगवेगळ्या मार्गांच्या वेगवेगळ्या स्रोतांचा अवलंब करत असते. काही मालकीचे भांडवल असतात तर काही कर्ज स्वरूपाचे असतात. जसे का आपण प्रकरण क्रमांक 2 मध्ये पाहिलं की मालकीचे भांडवल आणि कर्ज भांडवल हे कशा प्रकारे कंपनीचे वेगवेगळ्या प्रकारचे स्रोत आहेत त्या घटकांचा आपण अभ्यास केला, त्या प्रकारांचा अभ्यास केला आणि त्या प्रकारांचा अभ्यास केल्यानंतर आपल्या निदर्शनास आलं की कंपनी भागांची विक्री करून भांडवल उभारू शकते. भाग हे कंपनीचे मालकीचे भांडवल आहेत. त्याचप्रकारे कर्जरोखे, बॉन्ड्स, ठेवींच्या स्वरूपामध्ये कर्ज स्वीकारणे, व्यावसायिक किंवा व्यापारी बँकांकडून कर्ज स्वीकारणे, अशा वेगवेगळ्या माध्यमातून भांडवलाची उभारणी कंपनी करत असते. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला जर सांगायचं झाल्यास तर कंपनीला भांडवल उभारण्यासाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. मग आपलं प्रकरणाचंच नाव जर आपण पाहिलं तर भागांची विक्री असं प्रकरणाचं नाव आहे, म्हणजेच इश्यू ऑफ शेअर्स. तर या ठिकाणी मुख्यतः या प्रकरणामध्ये आपल्याला भागांची विक्री ही कशा प्रकारे होते, त्यांच्या कोणत्या पद्धती आहेत आणि त्या विक्री करत असताना कशा प्रकारे त्यांचे एक स्वतःमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या ज्या क्रिया आहेत, प्रक्रिया आहेत त्या केल्या जातात, कशा प्रकारचे नियम आहेत, कंपनी कायदा, कंपनी नियम हे कशा प्रकारे त्या ठिकाणी लागू होतात, कोणकोणत्या आधार त्या नियमांना आहेत आणि व्यवहार कशा प्रकारे होतो, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला या सदर प्रकरणामध्ये आहे. आणि म्हणूनच भाग म्हटलं तर आपल्यासमोर निदर्शनासमोर 2 गोष्टी येतात किंवा 2 प्रकार त्याचे पडतात. एक म्हणजे समहक्क भाग आणि दुसरा म्हणजे अग्रहक्क भाग. आता समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग या 2 संकल्पनेचा अभ्यास आपण याआधीच केलेला आहे. तर म्हणून मित्रांनो, हे दोघंही प्रकार कोणत्या भाग भांडवलाच्या प्रकारमध्ये येतात बरं? जर आपल्याला असा प्रश्न कोणी विचारला तर आपलं सर्वांचं निश्चितपणे उत्तर हे मालकीच्या भांडवलामध्ये येतात अशा प्रकारे यायला पाहिजे. म्हणून या दोघांना मिळून आपण याआधी देखील अभ्यास केला की समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग या दोघांचे जे मिळून भांडवल जमा होतं त्यांनाच भाग भांडवल असे म्हणतात. आणि म्हणून समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग हे दोघेही भागांचे जे प्रकार आहेत ते त्यांच्या स्वतःमध्येच एक महत्त्वपूर्ण असे भागांचे प्रकार आहेत. त्यांचे गुणधर्म हे आपल्याला थोडे वेगळे दिसतात आणि म्हणून त्यांचे स्वतःचं अस्तित्व आहे. समहक्क भाग हे जोखमीचं भांडवल समजलं जातं तर अग्रहक्क भाग हे त्यापेक्षा थोडं सुरक्षित भांडवल समजलं जातं. आणि म्हणून मित्रांनो, या ठिकाणी भाग विक्री जे आहेत ते भाग विक्री करत असताना या 2 भागांची मुळात विक्री केली जाते. मग अशा 2 भागांची विक्री जर का होत असेल तर त्याची काही ठराविक पद्धती असते. असंच आपण बाजारात गेलो आणि भाग विकत घेऊन घ्या आणि समोरच्या कंपनीने भाग विकत दिलेत आणि जनतेने ते खरेदी केले असं होत नाही.
तर त्याची एक ठराविक प्रोसेस असते, त्याची ठराविक एक मेथड असते आणि त्या प्रक्रियेमार्फत, त्या पद्धतीमार्फत किंवा त्या मेथडमार्फतच अशा प्रकारच्या भागांची विक्री ही होऊ शकते. आणि म्हणून मित्रांनो, या ठिकाणी भाग विक्रीची काही ठराविक पद्धत आहे, त्या पद्धतीनुसारच त्या भागांची विक्रीही होत असते. तर मित्रांनो, आपण हा महत्त्वाचा जो भाग आहे 3.3 3.2 हा जो घटक आहे हा खूप लहान असा घटक आहे. मात्र 3.3 हा जो घटक आहे हा घटक विस्तृत पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि या ठिकाणी हा जो घटक आहे या घटकाचं स्वतःमध्येच आपलं एक असं वेगळं महत्त्व आहे, कारण की ही पद्धत आहे, भाग विक्री करण्याची कोणती पद्धत आहे त्या पद्धतीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग मित्रांनो, भाग विक्री करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या एकूण 4 पद्धती आहेत. त्यातली जी सर्वप्रथम जी पद्धत येते ती म्हणजे सार्वजनिक भाग विक्री पद्धत, जे की आपण या ठिकाणी नोंद केलेली आहे. जे आज आपल्याला शिकायचे त्याचीच आपण या ठिकाणी नोंद केलेली आहे. सार्वजनिक भाग विक्री पद्धत सर्वात महत्त्वाची पद्धत आहे. मित्रांनो, या ठिकाणी सार्वजनिक भागाची विक्री करत असताना नावातच अर्थ आहे. सार्वजनिक भागाची विक्री करणं म्हणजेच कोणाला भागाची विक्री करणं? सर्वसामान्य जनतेला भागाची विक्री करणे किंवा सर्वसामान्य जनतेला कंपनीने आवाहन करणे की तुम्ही आमच्या कंपनीचे भाग खरेदी करा. अशा प्रकारे आवाहन करणे म्हणजे सार्वजनिक भागाची विक्री करणे होय. कोणाच्या दृष्टिकोनातून? कंपनीच्या दृष्टिकोनातून. सामान्यतः जर का आपण पाहिलं की कंपनी भाग विक्रीसाठी या पद्धतीचाच अवलंब करत असते. सर्वसाधारणपणे सर्व ज्या कंपन्या आपण जनरली पाहतो तर त्या ज्या कंपन्या आहेत त्या सार्वजनिक भागांची विक्री करण्यासाठी याच पद्धतीचा वापर करत असतात. कंपनी माहितीपत्रक प्रसिद्ध करते, जनतेस भागाचे खरेदीचे आवाहन करते. त्यासाठी कंपनी 2 किंमत पद्धतीचे अवलंब करत असते. 2 किंमत पद्धत. आता मग 2 किंमती पद्धतीच्या अवलंब या ठिकाणी कोणकोणत्या किंमती आहेत, त्या कोणकोणत्या पद्धती आहेत त्या 2, तर ते महत्त्वाचे आहे. तर पहिलं जे पद्धत आहे ते म्हणजे निश्चित किंमतीस भाग विक्री पद्धती. एकतर निश्चित किंमत असते. ते निश्चित किंमत म्हणजेच काय? तर कंपनी माहितीपत्रक प्रसिद्ध केल्यानंतर ज्यामध्ये भागांची संख्या आणि किंमत नमूद केलेली असते. माहितीपत्रकामध्ये मित्रांनो आपल्याला माहीत असल्याप्रकारे भागांची किंमत किती आहे, कोणत्या प्रकारचे भाग आहेत आणि ते कशा स्वरूपात आहेत, किती किंमत आहे त्यांची, असे वेगवेगळे जे घटक आहेत ते सर्व भागासंदर्भात सर्व जी माहिती आहे ती माहिती या ठिकाणी नमूद केलेली असते. आता या ठिकाणी दर्शनी किंमतीचा काही हिस्सा अर्जासोबत गुंतवणूकदारांकडून मागवला जात असतो. जेव्हा विक्रीचा कालावधी पूर्ण होतो तेव्हा कंपनीला तिच्या भागांना असलेली मागणी समजते. कंपनी दर्शनी मूल्यास किंवा वाढावा घेऊन देखील भागांची विक्री करू शकते. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला हे एक निदर्शनास येतं की हे जी निश्चित किंमतीच भाग विक्री पद्धती जी आहे ती भाग विक्री पद्धत एक निश्चित किंमत कंपनीने जी ठरवलेली असते त्यानुसार भागाची विक्री ही कंपनीला करावी लागते. मग आता या ठिकाणी एक महत्त्वाची जी संकल्पना किंवा आपले जे शब्द आहेत ते आपण ऐकलेत की वाढावा घेऊन भागांची विक्री करणे. दर्शनी मूल्यास भागाची विक्री करणे हे तर आपल्या लक्षात आलं. दर्शनी मूल्य म्हणजेच काय? तर भागावर छापील असलेली किंमत किंवा भाग ज्या किंमतीला भागाची नोंदवहीत झालेली आहे ती किंमत म्हणजेच दर्शनी किंमत असते. अशी किंमत ही भागांवर छापलेली किंमत असते, ती किंमत म्हणजेच भागांची दर्शनी किंमत होय. मग आता या ठिकाणी भागाचा वाढावा घेऊन विक्री, दर्शनी किंमत हा एक पहिला भाग झाला. आता दुसरा भाग यातला भागाचा वाढावा घेऊन विक्री. भागाचा वाढावा घेऊन विक्री म्हणजेच काय? आहे त्या मूल्यापेक्षा, समजा 100 रुपयाचा भाग असेल तर त्याला 120 रुपयामध्ये विकणं, 20 रुपये अधिक किमतीने विकणं म्हणजेच याला म्हणतात वाढावा घेऊन, अधिकची किंमत घेऊन भागाची विक्री करणं म्हणजेच भागाचा वाढावा घेऊन विक्री होय. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला हे निदर्शनास आलेलंच आहे की भागाचा वाढावा घेऊन विक्री कधी होते? ज्यावेळेस भाग बाजारामध्ये भागाची मागणी ही जास्त असते, त्यावेळेस कंपनी काय करत असते? वाढावा घेऊन विक्री करत असते. तर मित्रांनो, वाढावा घेऊन
विक्री ज्यावेळेस केली जाते तर वाढावा हा नफा समजला जात नाही कंपनीचा, किंवा ती रक्कम लाभांश म्हणून देखील वाटता येत नाही, कारण की तो नफ्याचा भागच नसतो. आणि म्हणून अशा प्रकारची जी किंमत असते ती किंमत केवळ वाढावा घेऊन ही निर्माण केलेली किंमत असते. म्हणजे 100 रुपयाचं जे शेअर आहे, 100 रुपयाचा जो भाग आहे तो 120 रुपयाला किंवा 100 रुपयापेक्षा जास्त किमतीला विकलं जाणं. कंपनी कायदा वाढावा घेऊन भाग विक्रीसाठी कोणतेही निर्बंध लावत नाही. तथापि प्रतिभूती वाढावा खात्यातील रक्कम वापरण्यासाठी काही अटी आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी ही जी 20 रुपये, 100ची भाग हा 120 रुपयाला विकला गेलेला आहे. 20 रुपये जे अधिकचे आलेले आहेत, मग त्या 20 रुपयाचे कंपनी करणार काय, किंवा कोणत्या ठिकाणी वापर करू शकत नाही, किंवा कोणत्या ठिकाणी वापर करू शकते. सर्वप्रथम तर आपण एक पाहिलं की लाभांश म्हणून कंपनी त्या रकमेचा वापर करणार नाही. 20 रुपयाचा वापर हा लाभांश देण्यासाठी भागधारकांना करणार नाही, अशा प्रकारचा नियम आहे. कारण की तो कंपनीचा नफा नाही, कंपनीने परफॉर्मन्स ॲक्टिव्हिटी स्वतः करून मिळवलेला नफा नसल्यामुळे असा जो अधिकची जी रक्कम भाग विक्रीच्या माध्यमातून आलेली आहे, ती भाग विक्रीच्या माध्यमातून आलेली जी वाढाव्याची रक्कम आहे ती केवळ आणि केवळ कंपनीच्या एक प्रकारच्या जी प्रतिभूती वाढावा खाते जे आहे त्यामध्ये जमा होत असतं. आणि म्हणून काही ती रक्कम वापरण्यासाठी काही अटी आहेत. मग कोणत्या अटी आहेत कंपनी कायद्याप्रमाणे, कंपनी कायदा 2013 प्रमाणे? तर ही पहिली अट आहे त्यात ही रक्कम पूर्णदत्त बोनस भाग देण्यासाठी वापरता येते. पूर्णदत्त बोनस भागांचा आपण याआधीच अभ्यास थोडक्यात केलेला आहे. अधिक अभ्यास आपल्याला यापुढे देखील करायचा आहे. पण ही रक्कम पूर्णदत्त बोनस भाग देण्यासाठी वापरता येते. पूर्णदत्त बोनस भाग म्हणजेच काय, तर 100 रुपयाचे जे भाग आहे ते 100 रुपयाला बोनस भाग म्हणून देणं. म्हणजे जी रक्कम आहे, जी रक्कम उरलेली असेल त्या संपूर्ण रकमेतून भागधारकांना, विद्यमान भागधारकांना जेवढ्या रकमेला दर्शनी किमतीला भाग असतील तेवढ्याच दर्शनी किमतीला बोनस भागांचं वितरण समहक्क भागधारकांमध्ये करणं. दुसरं आहे कंपनीच्या प्राथमिक खर्चासाठी वर्ग करता येते. ही जी रक्कम आहे, कंपनीचे जे प्राथमिक स्वरूपाचे खर्च असतात तर त्या खर्च भागवण्यासाठी अशा प्रकारची रक्कम टाकता येते आणि तो खर्च केला जाऊ शकतो. तिसरं आहे भाग किंवा कर्जरोखे विक्रीसाठीचा खर्च, दलाली सूट इत्यादी भागवण्यासाठी देखील अशा प्रकारच्या वाढाव्याचा उपयोग केला जातो. चौथा आहे अग्रहक्क भाग आणि कर्जरोखे यांच्या परतफेडीवरील वाढावा देण्यासाठी. म्हणजेच मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एकंदरीत असं सांगता येईल की या ठिकाणी प्रतिभूती वाढावा खात्यातील रक्कम जी आहे ती रक्कम हे एकूण 4 मुद्द्यांच्या आधारे आपल्याला सांगता येईल की या कारणासाठी वापरता येते. आणि म्हणून या ठिकाणी प्रतिभूती किंवा भागावरील जो वाढावा आहे, हा वाढावा हा अधिकरित्या स्पष्ट व्हावा आणि यामधील कोणकोणते जे घटक आहेत, जे 4 मुद्दे आहेत, जसे की आपण पाहिलं की पूर्णदत्त बोनस भाग देण्यासाठी वापरता येते, कंपनीचे प्राथमिक खर्च वर्ग करण्यासाठी, आणि त्याचप्रकारे भाग आणि कर्जरोखे विक्रीसाठीचा जो खर्च आहे किंवा दलालीची सूट आहे इत्यादी भागवण्यासाठी. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे भाग किंवा कर्जरोखे विक्री करण्यासाठी देखील काही खर्च करावा लागतो कंपनीला. तो खर्च भागवण्यासाठी अशा प्रकारचे वाढाव्याची रक्कम जी मिळालेली असते त्या वाढाव्याच्या खर्चामधूनच ती रक्कम ही अदा केली जाते. अग्रहक्क भाग किंवा कर्जरोखे यांच्या परतफेडीवरील वाढावा देण्यासाठी अशा प्रकारचे जे खर्च आहेत दैनंदिन, जे महत्त्वाचे आणि जे नियमात बसतील असे 4 महत्त्वाचे नियमातील जे खर्च आहेत ते करण्यासाठी कंपनी कायदा हा मंजूर करतो. दुसरं महत्त्वाची जी किंमत पद्धत आहे ती म्हणजे बुक बिल्डिंग पद्धत. अतिशय सोपी पद्धत आहे ही देखील. याच पद्धतीला लिलाव पद्धत देखील म्हणतात. लक्षातच आलं असेल की या ठिकाणी आपल्याला काय अपेक्षित आहे. या ठिकाणी लिलाव म्हणजेच काय, तर लिलाव म्हणजे वेगवेगळे व्यक्ती एकत्रित येऊन ज्यावेळेस एखाद्या वस्तूची किंमत ठरवत असतात, जास्तीत जास्त मॅक्सिमम किंमत ठरवत असतात, ती जी किंमत असते त्या किमतीला, मॅक्सिमम किमतीला ती वस्तू विकली जाते, त्यालाच म्हणतात लिलाव पद्धत. आता साधारणतः ही जनरल कन्सेप्ट आहे. मग आता या ठिकाणी भागांची विक्री करायची, कशाप्रकारे लिलाव होतो किंवा बुक बिल्डिंग पद्धतीमध्ये कशाप्रकारे किंमत ठरवली जाते लिलाव पद्धतीनुसार, तर ते आपण पाहूया. या पद्धतीमध्ये
वाटप करणारी कंपनी भागांची संख्या आणि विक्री किंमत लिलाव पद्धतीने निश्चित करण्याचे ठरवते. म्हणजेच काय करते तर कंपनी गुंतवणूकदारांना किंमत श्रेणी कळवते आणि गुंतवणूकदार त्या श्रेणीमधील किंमतीस बोली लावतो. म्हणजे किंमत श्रेणी ठरवते म्हणजेच काय तर कंपनी ठरवते की आमच्या भागांची जी किंमत आहे ती 100 रुपयापासून तर 150 रुपयापर्यंत आमची एवढी श्रेणी आहे. मग या श्रेणीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे व्यक्ती आहेत किंवा जनता आहे ती जनता येते बोली लावते आणि त्यानुसार जे मॅक्सिमम बोली लावणारे असतात ते बोली लावणारे वरची लेवलला समजा एखाद्याने 149 किंवा 148 एवढी किंमत लावलेली असेल, बोलीने एवढी किंमत लावलेली असेल तर ही सर्वात जास्त किंमत जर का असेल तर त्याला म्हणतात कॅप प्राईस. कॅप किंमत सर्वात जास्त असणारी किंमत. आणि समजा जर का एखाद्याने सांगितलेलं असेल की आम्ही हा जो शेअर आहे तो 110 रुपयाला खरेदी करणार आहोत, 100 ते 150च्या दरम्यान 110 ही सर्वात कमी किंमत असेल तर अशा वेळेस त्याला म्हणतात फ्लोअर किंमत म्हणजेच लोएस्ट प्राईस किंवा फ्लोअर प्राईस म्हणतात. फ्लोअर किंमत असे म्हणतात. कमीत कमी किंमत आणि जास्तीत जास्त किंमत, कमाल किंमत असे 2 प्राईस असतात. त्याचप्रकारे जेव्हा भागाची किंमत निश्चित होते त्यास कट ऑफ प्राईस असे म्हणतात. म्हणजे प्रत्यक्षामध्ये ज्या किंमतीला भाग लिलाव पद्धतीने ठरल्यानंतर ज्या किंमतीला भागांची प्रत्यक्षामध्ये विक्री होते त्याला म्हणतात विक्री किंमत किंवा कट ऑफ प्राईस. गुंतवणूकदार कितीही भागासाठी बोली लावू शकतो. बोली ही 5 दिवसांसाठी कंपनी खुली करते आणि हे बोली 5 दिवसानंतर बंद होते. म्हणजे 5 दिवसांसाठी कोणतीही कंपनी ही बोली पद्धतीनुसार किंवा बुक बिल्डिंग पद्धतीनुसार जर का किंमत ठरवत असेल तर 5 दिवसांसाठी ते भागांची जी किंमत आहे किंमतीसाठीची बोली ही ओपन असते आणि त्यानंतर मग मात्र क्लोज होते. बोली व आवेदन अर्ज रक्कम हे व्यापारी बँकेकडे ठेवले जाते. बोली आणि व्यापारी बँकर म्हणजेच काय तर ही अशी प्रकारची संस्था असते की जी भाग विक्री करणाऱ्या कंपनीच्या भागाचे खरेदी विक्रीसाठी व्यवस्थापन किंवा सल्लागार म्हणून कार्य करते. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे बोली आवेदन अर्ज रक्कम हे व्यापारी बँकेकडे पाठवले जाते. कारण की कंपनीचं देखील आणि गुंतवणूकदारांचं देखील एक ट्रस्ट बँकेवर असतो आणि म्हणून व्यापारी बँक ही कंपनी निवडत असते आणि कंपनीने निवड केल्यानंतर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा फ्रॉड होणार नाही याची दक्षता ती व्यापारी बँक एक मध्यस्थाच्या स्वरूपामध्ये करत असते. कंपनी बोलीची प्रक्रिया संपल्यानंतर कमाल किमतीनुसार कट ऑफ प्राईस किंवा विक्री किंमत निश्चित करत असते आणि त्यानुसार भागांची खरेदी विक्रीचा व्यवहार हा होत असतो किंवा त्या किमतीनुसार होत असतो. मग या ठिकाणी मित्रांनो एवढंच सांगायचं आहे की सार्वजनिक भाग विक्री करत असताना 2 किंमत पद्धती ज्या असतात त्यामध्ये एक निश्चित किंमत असते. एक जी किंमत कंपनीने ठरवलेली असते 100 रुपये 100 रुपये एका भागाची किंमत आहे किंवा 10 रुपये एका भागाची किंमत आहे. जितके पण भाग जनतेने खरेदी केले तेवढ्या भागावर त्यांना 100 रुपयेप्रमाणे पैसे मोजावे लागतील किंवा 10 रुपयेप्रमाणे पैसे मोजावे लागतील. हे झालं निश्चित किंमत. पण दुसरी जी आहे ती म्हणजे बुक बिल्डिंग पद्धत. बुक बिल्डिंग पद्धतीमध्ये यालाच लिलाव पद्धत देखील म्हणतात आणि ही लिलाव पद्धत जी आहे ही लिलाव पद्धतीमध्ये वेगवेगळ्या जी प्राईस आहे फ्लक्च्युएशन या ठिकाणी आपल्याला दिसतात आणि जी कट ऑफ प्राईस असते तीच विक्री किंमत ठरते. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी ह्या 2 ज्या पद्धती आहेत ह्या 2 पद्धती किमतीनुसार आहेत. 2 किंमत पद्धती आहेत. आता या ठिकाणी काही वेळेस असं देखील होतं की कंपनीला भागांची विक्री ही कसर देऊन देखील करावी लागते. आता कसर देऊन करावी लागते म्हणजेच काय 100 रुपयाचा भाग असेल तर तो 90 रुपयाला विकावा लागतो. मग असे काही परिस्थिती निर्माण होते कंपनीमध्ये की ज्यावेळेस कंपनीला अशा प्रकारे निर्णय हा घ्यावा लागतो भागांसंदर्भात किंवा भागांच्या किमतीसंदर्भात भागांची विक्री करण्यासाठी. मग आता भागांची कसर देऊन भाग विक्री करताना कंपनी कायदा निर्बंध तर लादतो, पण काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये भागांची कसर देऊन विक्री कंपनी करू शकते. कोणत्या परिस्थितीमध्ये जेव्हा भागांची विक्री धनकोंना केली जाते. आता धनको म्हणजे काय तर धनको म्हणजे कंपनीचे ठेवीदार असतील किंवा कंपनीचे
कर्जरोखेधारक असतील यांना कंपनीचे धनको असे म्हणतात. तर हे जे आहेत ते कर्ज पुरवठा करतात आणि कर्ज पुरवठा करत असल्यामुळे यांना कंपनीचे धनको असे म्हणतात. जेव्हा भागाची विक्री धनकोंना केली जाते किंवा जेव्हा कर्जाचे भागामध्ये रूपांतरण केले जाते, कर्ज घेतलेलं असेल परिवर्तनीय आपण म्हणतो कर्जरोखे जे असतील किंवा कर्जरोखे जे आहेत ते कालांतराने जे कर्ज घेतलेलं असेल त्यांचे रूपांतरण समहक्क भागांमध्ये करायचं असेल तर अशा वेळेस या ठिकाणी भागांची कसर देऊन विक्री केली जाते. जेव्हा मध्यवर्ती बँकेच्या पुनर्बांधणीसाठी बँकिंग नियमन कायदा 1949 नुसार पुनर्रचना योजनेनुसार कर्जाच्या रकमेचे भागात रूपांतरण केले जाते. तर मित्रांनो, हे काही अपवादात्मक परिस्थिती असतात. तर ह्या परिस्थितींमध्ये कंपनीला डिसिजन घ्यावं लागतं की भागांची कसर देऊन ते विक्री करणार आहात या प्रकारे. आता या ठिकाणी हे काही मुद्दे आहेत, या मुद्द्यांचा आपण अभ्यास केला. आता यापुढे आपल्याला सार्वजनिक भाग विक्रीची पद्धत कशा प्रकारची आहे. आत्तापर्यंत आपण काय पाहिलं की सार्वजनिक भाग विक्री करत असताना कोणत्या 2 किमतीच्या पद्धती आहेत. तर त्या 2 किमतीच्या पद्धतीमध्ये आणि त्यातील जे उपमुद्दे आहेत त्या उपमुद्द्यांचा आपण अभ्यास केला. मात्र आता प्रत्यक्षामध्ये सार्वजनिक भाग विक्री कोणत्या पद्धतीनुसार केले जातात त्या पद्धतीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग त्यातला पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे प्राथमिक सार्वजनिक विक्री. यालाच इनिशियल पब्लिक ऑफर असे म्हणतात, IPO. या पद्धतीमध्ये कंपनी सुरुवातीला स्थापन होते किंवा स्थापन होण्याच्या आधी देखील कंपनी जनतेस प्रथमतः भाग खरेदी करण्यासाठी आवाहन करत असते. नवीन कंपनी किंवा चालू कंपनी जेव्हा भांडवलाची गरज असेल तेव्हा जनतेकडून भाग विक्री करून भांडवल उभारत असते. सुरुवातीला प्रथमच कंपनी जनतेला भाग विक्रीसाठी आवाहन करते, त्यास प्राथमिक भाग विक्री असे म्हणतात. अतिशय महत्त्वाचं ही व्याख्या आहे. ज्यावेळेस सुरुवातीला प्रथमच कंपनी जनतेला भाग विक्रीसाठी आवाहन करते त्यालाच प्राथमिक भाग विक्री असे म्हणतात. यालाच इन शॉर्टमध्ये IPO असे म्हणतात. IPOच्या आधी कंपनीचे भाग नोंदवलेले नसतात, पण IPO नंतर ती सूचीबद्ध कंपनी असते, कारण की तिच्या भागांची नोंदणी ही झालेली असते आणि तिच्या भागाची खरेदी विक्री खुल्या बाजारात होते. कंपनी प्राथमिक भाग विक्रीसाठी निश्चित किमतीस भाग विक्री पद्धत किंवा बुक बिल्डिंग पद्धतीचा वापर करू शकते. प्राथमिक विक्री करत असताना 2 किमती पद्धतींपैकी कुठल्याही एका किमती पद्धतीचा वापर केला तरी चालत असतो. आता दुसरं महत्त्वाचं आहे यामध्ये नंतरची सार्वजनिक विक्री, फर्दर पब्लिक ऑफर ऑर फॉलो ऑन पब्लिक ऑफर. यालाच इन शॉर्टमध्ये FPO असे म्हणतात. ॲब्रिव्हिएशन हे लक्षात असू द्या. इनिशियल पब्लिक ऑफर IPO आणि फर्दर पब्लिक ऑफर किंवा फॉलो ऑन पब्लिक ऑफर म्हणजेच FPO. FPO म्हणजे काय, तर प्राथमिक भाग विक्री केल्यानंतर जेव्हा कंपनी भाग विक्री करते त्यास नंतरची किंवा दुय्यम भाग विक्री असे म्हणतात. म्हणजेच सुरुवातीची जी भाग विक्री आहे ती सुरुवातीच्या कंपनी ज्या वेळेस पहिल्यांदाच भागांची विक्री करते त्याला IPO असे म्हणतात आणि तदनंतरच्या भाग विक्रीला FPO असे म्हणतात. म्हणजेच काय, तर सूचीबद्ध कंपनीच्या प्राथमिक भाग विक्रीनंतरच्या विक्रीलाच नंतरची सार्वजनिक भाग विक्री असे म्हणतात. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये यावर असा विचारला जातो, निश्चित किमतीस भाग पद्धती म्हणजे काय किंवा बुक बिल्डिंग पद्धत म्हणजे काय, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात किंवा टिपा लिहा असे देखील प्रश्न विचारले जातात. किंवा 2 किंमत सार्वजनिक भाग विक्री करताना अवलंबल्या जाणाऱ्या 2 किंमत पद्धती कोणत्या त्या स्पष्ट करा, अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेत विचारला जातो. भागांची कसर देऊन विक्री आणि भागांचा वाढावा घेऊन विक्री या 2 संकल्पनांमधील असणारा मूळ फरक सांगा, अशा प्रकारचा प्रश्न देखील विचारला गेलेला आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा जनरल प्रश्नपत्रिकांमध्ये दिसत असतो. सार्वजनिक भाग विक्रीच्या ज्या पद्धती आहेत त्या सार्वजनिक भाग विक्रीच्या पद्धतींमध्ये प्राथमिक सार्वजनिक भाग विक्री आणि नंतरची सार्वजनिक भाग विक्री या दोघांमधील काय फरक आहे, हा फरकाचा मुद्दा देखील आपल्याला विचारला जातो. तर मित्रांनो, आय होप आपण हे सर्व मुद्दे या ठिकाणी कव्हर केलेले आहेत आणि आय होप की तुम्हाला सर्वांना ते समजलेले असावेत. तर पुढच्या तासिकेला आपण
पुढील भागाचा किंवा पुढील पद्धतीचा आपण अभ्यास करणार आहोत, कारण की 4 पद्धती आहेत, आपलं एकच पद्धत या ठिकाणी झालेली आहे. तर या पद्धतीचा व्यवस्थित अभ्यास करा. पुढील पद्धतींचा देखील आपल्याला असाच डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. धन्यवाद.